हाय गाईज अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आज आहे मंगळवार. आज माझं वर्किंग आहे 9:30 ते 6:30. जस्ट लॉग इन केलं इथे. आत्ता मी निघालो आहे ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्ट मी जनरली बाहेरच करतो. सकाळी सकाळीच बाहेर पैसे घालून ठेवतो, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. बाकी लंच डिनर मोस्टली मी ट्राय करतो की रूमवरच करायचं म्हणून. मग त्यामुळे माझे त्या गोष्टीमध्ये जास्त पैसे सेव्ह होतात. तुम्हाला दाखवतो आज माझे दिवसभरात किती पैसे जातात ते ज्यावेळेस मी वर्क फ्रॉम होम करतो त्यावेळेस. म्हणजे किती माझा दिवसाचा खर्च येतो. तर गाईज मी ऑर्डर केलं आहे पोहे उपीट मिक्स आणि सांबार, आणि याची प्राईस आहे एक 35 रुपीज अराउंड. आणि यानंतर मी चहा घेणार आहे तो एक 10 किंवा 15 रुपयाचा. तर टोटल मला जाणार आहे 45-50 रुपीजपर्यंत म्हणजे सकाळचा ब्रेकफास्ट. सो गाईज आयज यू नो माझं वर्किंग आवर 9:30 ते 6:30 आहे आणि माझी बॅक टू बॅक मीटिंग्स चालू आहे. आणि आत्ता फक्त आम्ही एका मीटिंगमधूनच लंच ब्रेक घेतला आहे. तर एक 30 मिनिट्सचा लंच ब्रेक होता. काही कुक करायला पॉसिबल नव्हतं कारण कुकिंग करण्यातच टाईम गेला असता, म्हणून आय ऑर्डर्ड पिझ्झा फ्रॉम पिझ्झा हट. इट कॉस्ट अराउंड 283 टू मी. आय विल शो यू व्हॉट आय ऑर्डर्ड नाव. सो these are two pizzas. One is classic corn and one is onion and capsicum. Let's test it and I will tell you how it is taste because मुझे वो दिखने से तो अच्छे नहीं लग रहे. Don't know why. सो गाईज आम्ही आत्ता गेलो होतो राधा प्युअर व्हेजला जेवायला. म्हणजे आमच्या इथंच एक शेजारी राधा प्युअर व्हेज नावाचं एक रेस्टॉरंट, आम्ही तिथं जेवायला गेलो होतो. द रिझन बिईंग की आज आम्हाला स्वयंपाक करायची इच्छा नव्हती आणि हे त्याचं बिल आहे. काय ऑर्डर केलं होतं ते सांगतो, पण मला हे सांगायचं होतं जेवढा आज दिवसभरात खर्च झाला ना युजली तेवढा होत नाही. सकाळी नाश्ता ओके मी तो दररोजच करतो आणि त्याला तेवढाच खर्च होतो. दुपारी मी खूप कमी टाईमला पिझ्झा मागवतो आणि आज माझ्यावरती वेळ आली होती. त्याचं रिझन असं होतं की मी खरंच कामात गुंतलो होतो आणि संध्याकाळी मला लॉग आउट करायला उशीर झाला. त्याच्यानंतरनं आम्ही चौघांपैकी एकाचाही मूड नव्हता स्वयंपाक करायचा, म्हणून आम्ही असं ठरवलं की बाहेर जेवायला जायचं आहे, म्हणून आम्ही तिथे गेलो होतो. तर मग मी हे बिल सांगतो आहे. तर आम्ही ऑर्डर केलं होतं मसाला पापड, पनीर साठे म्हणून एक स्टार्टर, देन व्हेज मुमताज, देन वॉटर बॉटल, मैदा बटर रोटी 8 मागवल्या होत्या चौघांमिळते, देन जिरा राईस आणि दाल तडका. तर टोटल बिल झालं होतं 1464 रुपीज. सो डिवायडेड बाय 4. आणि त्यानंतर आईस्क्रीम 200 रुपीज फॉर 4. सो इच पर्सन 50 रुपीज. तर मग असा सगळा आजचा दिवसाचा खर्च आहे. जर मग आणि तसे मी आज सगळे बिल्स जपून ठेवलेत. आणि जर मग कॅल्क्युलेट करायचं झालं तर ब्रेकफास्टला 45 रुपीज, देन पिझ्झा 283 रुपीज, देन नाईट डिनर 366 रुपीज फॉर मी अँड आईस्क्रीम दी डिझर्ट इज 50 रुपीज. तर मग टोटल होतं ते 744 रुपीज. परत एवढा खर्च दिवसाला होत नाही. हा तर मला दाखवायचं होतं की किती खर्च होतो किंवा किती कमी खर्च होतो, पण त्या सगळा व्लॉगचा मिनिंगच राहिलेला नाही आहे. आता नेक्स्ट टाईम कधीतरी मी शूट करेल ॲक्च्युअल डे, त्यावेळेस दाखवतो किती खर्च होईल. पण आजच्या व्लॉगसाठी एवढंच आहे. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.